आज कारगिल दिन, कारगिल विजय दिवस संपूर्ण देशभरामध्ये आपण साजरा करत आहोत. मला माहित नाही की कुठल्या शाळेमध्ये साजरा करत असतील आणि ना करत असतील, परंतु कारगिल दिवस आताच आम्ही इथं खूप छान भाषण केलं आणि सर्व इतिहास त्यांनी मांडला. अशा कारगिल दिवसाच्या दिनाच्या प्रसंगी आपल्या स्कूलचे डायरेक्टर आदरणीय संदेश कदम सर, प्राचार्य काजी सर आणि खऱ्या अर्थानं आपण खूप सर्वजण भाग्यवान आहोत. आता आपण फक्त ते ऐकलं, आपण पाहिलं किंवा आपण ते फक्त गाणं ऐकलं किंवा आणि आपण फक्त वाचतोय, पण ज्या माणसानं खऱ्या अर्थाने सगळं ते पाहिलं, ज्या माणसानं तिथलं ते सगळं अनुभवलं आणि जो माणूस त्यातून म्हणजे अनेक आपल्या शेजारचा मित्र, जसं मी काजी सरांच्या साईडला बसलोय, एक गोळी आली आणि माझ्या मित्राला लागली आणि मी साईडला बसलोय आणि मी ते पाहिलं. इतक्या साईडला मृत्यू पाहणारे खऱ्या अर्थानं त्यांचं ते खूप मोठं भाग्य असेल की अनेक विद्यार्थी तुमच्यातून अनेक देशसेवेसाठी घडायला कदाचित ते भाग्य होतं. असे आपले ज्यांनी ते सगळं आयुष्य अनुभवलं, सगळ्या गोळ्या पाहिल्या, सगळ्या गोष्ट ते सगळं पाहिलं, असे आपल्या सर्वांचे लाडके फिजिकल कोच आदरणीय शिंदे मेजर, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि आता आपण फक्त सलामी देतोय, आपण फक्त हार घालतोय, आपण गाणी गातोय, आपण त्यांचा विजय साजरा करतोय, पण खरं ते अनुभवलंय आणि आपल्या सर्वांचं भाग्य की ते आपल्यात आहेत आज. त्याचबरोबर दुसरे माजी सैनिक आपले शिंदे मेजर, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया, कारण त्यांनी ही देशासाठी मोठं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज परत नव्यानं आपण आर्मीत भरती व्हावं, आपल्या शिस्त लागावी, आपल्या डिसिप्लिन लागावी, या म्हणून आपल्यासाठी काम करत आहेत. पैसे मिळतात म्हणून काम करणं हा भाग वेगळा आहे, परंतु खऱ्या अर्थानं आपण जे ते अनुभवलंय ते तुमच्यामध्ये पोहोचव यासाठी काम करणे महत्वाचं आहे. आज विजय कारगिल दिवस साजरा करत असताना आज आपण सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक स्टाफ, मला असं वाटतंय की एखादा दिवस साजरा करत असताना तो फक्त फोटोला हार घालणं किंवा ती ही करणं, फक्त आपल्याला ते नाही करायचं, त्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायच्यात. आताच आम्ही इथनं खूप छान भाषण केलं, मॅडमने खूप छान गाणं गायलं. मला असं वाटतं माहिती आहे का की प्रत्येक माणूस जन्माला आलाय ना तो मरणार आहे. आपले विचार करा की आपले आजी आजोबा, आपले पणजोबा येऊन मरून गेले, बरोबर आहे का? ह्या जगामध्ये कोणच अमर झालं नाही, या जगामध्ये कोणच असं नाही किंवा ते 1000 वर्ष जगलंय आणि त्याला काही मरणच नाही, असं नाहीये. इथं येणारा प्रत्येक माणूस हा जन्म म्हणलं की मृत्यू असणार आहे. पण माणसं लक्षात कोण राहतात? कोणाच्या फोटोला आपण हार घालतो, कोणाची जयंती साजरी करतो, कोणाची आपण पुण्यतिथी साजरी करतो, कोणाला